लक्ष देऊन ऐका आता. भोलेनाथांना नेमकं काय आवडतं, भोलेनाथांनी नेमकं या शिव महापुराणामध्ये आपल्याला काय संदेश दिलेला आहे. महिला वर्ग, भोलेनाथांना सर्वात जास्त आवडतं कशाचं पान? कशाचं आवडतं पान रे? ए हिरो, भोलेनाथांच्या डोक्यावर कशाचं पान ठेवता? नागेलचं पान? बेल? कशाचं? हा, आवड तुला बेलाची. ऐकलंय ना? बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा, आवड तुला बेलाची, आवड तुला बेलाची, बेलाच्या पानाची हे भोळ्या शंकरा, शंकरा, हे भोळ्या शंकरा, तुला बेलाची, बेलाच्या पानाचे हे भोळ्या शंकरा, हे भोळ्या शंकरा. आवड तुला बेलाची. तुम्हाला नाचवेल मी, टेन्शन घेता ना का तुम्ही. तुम्हाला बटा पाय दुखणं बिकणं बंद करता. नाचणं आवडतं का तुम्हाला? भोलेनाथांच्या लग्नामध्ये भूत नाचले होते. कोण नाचले होते? कोण नाचले होते? देवाच्या लग्नात भूत नाचले होते. सध्या आपल्या खानदानी लग्नांमध्ये चुडेली नाचताना बघितलंय का तुम्ही? बघितलंय का? हा, नाचू नाही. राजपुती घराण्याची शान जरा ठेवत चला. महाराज गडी काय लग्न काय गडी गडी बस का? माल एकच पोरे आहे, मग तुम्ही इज्जत काय गडी गडी भेटे का? हा, मग त्या आम्हाला सांगता मीराबाई नाचत होती. मग मीराबाई देवना गाना स्वर नाचे, केस स्वर पोग्यावर नाही नाचली आमची मीराबाई. भाऊ म्हणा सम्राट, सम्राट बी मरी घेत होता. ते काढावं लागेल, काढल्यावर म्हणून सगळं म्हण बरं का. मीराबाई नाचायची हे खरं आहे, पण मीराबाई आमच्या देवाच्या भजनांवरती नाचली, कृष्ण देवाचं नाव घेऊन नाचली होती. म्हणजे नाचू नये असा विरोधक मी नाही बरं का. महिलांना मी सुरुवातीपासून तुमचा सपोर्टर आहे. मस्त आनंदाचं जीवन जगा, कारण आता ही कथा आहे म्हणून, नाहीतर तुम्हाला घराच्या बाहेर निघायला भेटत नाही. लहानपणी तुमच्या बापाच्या आज्ञामध्ये राहता, तरुणपणामध्ये नवऱ्याच्या जीवनासाठी जगता, म्हातारपणे मुलासाठी जगता. महिलांना कधीच सुख भेटत नाही जीवनामध्ये, पण आज तुम्हाला सुख भेटलंय. मी तुम्हाला 100% आनंद प्रदान करून देईल, काळजी करजा नका. फक्त भोलेनाथांबद्दल एक मार्मिक गोष्ट लक्ष देऊन ऐक जा. भोलेनाथांना कोणतं पान आवडतं रे? हा, मी डोळे लावले की तुम्ही गप्पा मारून घेत जा, हसून घेत जा, मला येडं बनवा तुम्ही. शेवटी खेळी डोक आहे ना. पण 8 दिवसामध्ये परिणाम होईल तुमच्यावर. तुमच्या गावाने एक बाबर गाव आहे, एक आमोदे गाव आहे, एक खर्द गाव आहे आणि माझं एक येनगाव आहे. या 5 गावाने जे माझ्यावर प्रेम केलं ना, ते मला खूप आनंद देतं. ते नाही तर असं कोणत्याही गावामध्ये कधी कथा ठेवायची, मी जनरली कथा घेत नाही. पण खेडी डोकच्या हे महेंद्र पाटलाचं महाराज, मुलांमध्ये एवढा उत्साह आहे, मुलं असं काम करताय, मुलं तसं काम करताय, आज अशा रांगोळ्या टाकल्या गेल्या, हे कोणासाठी? हे आपल्या माणसावरती आपल्या माणसाचं प्रेम असतं, आनंद आहे. काही लोकांना काही घेणं नाही कोणाशी. कोणाला वेळ आहे सांगा ना? काय गरज आहे तुम्हाला की काम धंदे करून यायचं, 2 घंटे येत आपली कंबर तोडत बसायचं, पाय दुखतील, कोणाला गोटी रुतत असतील, कोणाला झोप येत असेल, कोणी TV सोडून आलं असेल, उगीच ते आता IPL बंद झाली म्हणून, नाही तर भलता ते तंबा चालू होता तो. पण एवढं मोठं रिकामपण काढून जर तुम्ही कथेला आले तर मला तुमच्याबद्दल खूप मोठा आदर आहे, मला आनंद आहे की कसं का असे ना 2 तास देवाचं नामचिंतन माझ्याकडनं देव करून घेणारे आणि तुम्ही ऐकणारे. भोलेनाथांच्या डोक्यावरती जे पान टाकले जातं त्या पानाचं नाव आहे बेलाचं पान. पण बेलाचंच पान का टाकता हे आपल्याला सांगितलं जात नाही. हा पहिला मुद्दा आपला आता चालू झाला. मग आतापर्यंत काय होतं? आतापर्यंत टेस्टिंग चालू होती. कारण जोपर्यंत न समजत नाही तोपर्यंत इंजेक्शन द्यायचं नाही. आता तुम्ही एकदम ऐकण्याच्या स्थितीत आलात. डोक्यावरती भोलेनाथांचा बेलाचंच पान का टाकता?
निंबाचं पान का बरं टाकत नाही, आंब्याचं पान का बरं टाकत नाही, पिंपळाचं पान का बरं नाही, बेलाचंच का बरं? माहिती आहे तुम्हाला? फक्त माहिती जरी असेल तर हात वर करणार नाही, विचारणार नाही, फक्त माहिती आहे बा, मला माहिती आहे महाराज का बरं टाकता. महिला वर्ग नाही माहिती, सांगू मग तुला का सांग करता लायले असं बोलत जा तुम्ही, पैसा दिले तुम्ही फोकोटरी पडायले. ऐका, समुद्र मंथन झालं होतं पोरांनो. काय झालं होतं? समुद्र मंथन. आणि त्या समुद्र मंथनातून दारू निघाली होती. काय निघाली होती? दारूला आपल्या संस्कृतमध्ये मदिरा म्हणता. काय म्हणता? मदिरा. मग ती मदिरा जेव्हा समुद्रातून बाहेर निघाली तेव्हा तिच्या बापाने सांगितलं, बेटा मदिरा कोणा घर जावा नाही या. मग ती म्हणे, ठीक आहे पप्पा, तुमले वचन देते मी कोणाच घर जावाव नाही, पण जर मना घर कोणी होऊन. हा, ऐकलं ना तुम्ही? मदिरा कोणाच्या दारात जात. आजपर्यंत तुम्ही ऐकलं का गल्लीमध्ये दारू विकणारा आला? ऐकलं का? दारू घ्यावं कोणी असं विकणारा आला का? नाही. आणि दूध विकणारा? दूध विकणारा दारोदारी येतो, गल्लीमध्ये येतो. त्याची बाई त्याला विचारते, दूध मा पाणी टाकेले का, दूध मा पाणी टाकेले का? पण तुना नवरा पाणी टाकीसन पेसाई तुला अजून माहित नाहीये. म्हणजे दारू वाईट असते असं मला म्हणायचं नाहीये, दारू चांगली असते. पु ल देशपांडेंची तर कविता आहे, एकच प्याला. आणि मग भोलेनाथांनी ते बघितलं की समुद्र मंथनातून मदिरा बाहेर निघाली आणि मदिरा घेतली ती राक्षसांनी. त्याच्यानंतर अमृत निघालं, ते घेतलं देवांनी. आणि मग त्याच्यानंतर निघालं हलाहल नावाचं विष. काय निघालं रे? विष. विष हनुमान नावाचं नाही, हलाहल. हलाहल. हा वा. माळकरी होसान का 8 दिवसात 2-4 जण? माळा टाकसान का? आमच्या गावात माळा टाकली एका पोऱ्याच्या गळ्यात, चोपदार बाबा. पोरग्याची माय म्हणे 1 नंबर काम झाला, पण त्याचा बाप अर्धे टाकून माझ्या दारी याला बाहेर ये म्हणे, तुला काही अक्कल आहे का म्हणे. म्हणजे आजपर्यंत कोणी हिंमत होईन नाही म्हणे अक्कल काढाने. तो इथला असा आहे म्हणे. म्हणतं मग त्यानं गया मग माय टाक दिली म्हणे तुम्ही. म्हणतं मग त्याने हड्डी कवाय बरी. मग मन बी डोकं फिरणं. म्हणतं त्याने हड्डी भरा, नंतर तो तुने हड्डी मोडी, त्यानं काय. हा, सनातनी आपण चांगलं राहिलं पाहिजे. येत्या पिढ्यांमध्ये संस्कार महत्वाचे. लक्ष देऊन एकदा महिला वर्ग बरं का. मदिरा निघाली, राक्षस घेऊन गेले. अमृत निघालं, देव घेऊन गेले. हलाहल नावाचं विष निघालं, मात्र कोणी घ्यायला तयार नाही. आणि जेव्हा कोणीच कामात पडत नाही तेव्हा एका व्यक्तीकडे गेलं जातं. लोक गावामध्ये सुद्धा एखादा माणूस असा असतो की गरज पडली की त्या माणसाकडे लोक जातात. पण सगळे मुलं लक्ष देऊन ऐकजा पोरांनो, तुमच्या जीवनामध्ये जर एखादा व्यक्ती असा असेल की तो फक्त कामासाठी तुमच्या जवळ येतो, कामासाठीच फोन लावतो, कामासाठीच तुमच्या मागे पुढे फिरतो, तात्काळ त्याच्याशी मैत्री संबंध तोडा. का? कारण तो कोणत्याच कामाचा नाहीये. कारण कामापोटी जवळ करणारी माणसं शेवटी धोका देत असतात, हे लक्षात ठेवजा. आणि मग ते हलाहल नावाचं विष आता काय करायचं? सगळ्या देवांनी मीटिंग घेतली आणि विष्णू देवाने सांगितलं, हे हलाहल नावाचं विष एकच व्यक्ती प्राशन करू शकतो आणि त्याचं नाव देवादिदेव महादेव आहे. महादेवांना निरोप गेला. महादेव तयार झाले. पण महादेवाची बाई थोडी तयार होईल. महादेवाची बाई म्हणे, गुपचूप बसा, लोक तुम्हाला फायदा करले तर तुमले समजत नाही. बरोबर आहे ना? भोलेनाथांनी सांगितलं, जाऊ दे का, आपल्याकडनं होत असेल तर आपण केलं पाहिजे. माता पार्वतीने खूप वेळा भोलेनाथांना नाही म्हटलं, पण भोलेनाथांनी काही ऐकलं नाही. आणि शेवटी भोलेनाथ त्या समुद्र मंथनाच्या ठिकाणी उपस्थित झाले. समुद्र देवाने ते हलाहल नावाचं विष भोलेनाथांच्या हातामध्ये दिलं. भोलेनाथांनी हलाहल नावाचं विष हातामध्ये घेतलं. मी कशासाठी बोलतोय की भोलेनाथांच्या डोक्यावर बेलाचंच पान का टाकतात? पिंपळाचं का बने, आंब्याचं का बने, बेलाचंच का? तर हा त्याच्या मागचा इतिहास आहे, जरा लक्ष देऊन ऐक जा. भोलेनाथ हलाहल नावाचं विष पेत असताना त्याचे 2 थेंब खाली पडले समुद्रामध्ये. त्याच्यातला पहिला थेंब पिला, त्याचं नाव आहे नाग, आणि दुसरा थेंब पिला, त्याचं नाव आहे विंचू. म्हणून त्या विंचूमध्येही विष आहे आणि नागामध्येही विष आहे. आणि या दोघांमध्ये जर विष राहिलं नसतं तर लोकांनी त्यांना अजिबात व्हॅल्यू दिली नसती. म्हणून माणूस थोडा जैरी पाहिजे, लोक नीट राहतात. शेवटी भोलेनाथांनी हलाहल नावाचं विष प्राशन केलं
आणि प्राशन केल्याच्या नंतर भोलेनाथांच्या लक्षामध्ये आलं की हे हलाहल नावाचं विष एवढं भयानक आहे की आता जर मी हे पोटामध्ये घेतलं तर पोटामध्ये आग चालू होईल आणि बाहेर जर फेकलं तर पृथ्वीचा विनाश होईल. म्हणून भोलेनाथांनी हलाहल नावाचं विष आपल्या कंठामध्ये धारण केलं आणि कंठ निळा पडला आणि भोलेनाथांचं नामकरण नीलकंठेश्वर भगवान झालं. उमापती महादेव की जय हो. नीलकंठ आणि तो कंठ निळा पडला, आग व्हायला लागली, भोलेनाथ असे तडपायला लागले. आणि मग गणपती बाप्पांचं लक्ष गेलं आणि गणपती बाप्पांनी भोलेनाथांना बेलाचं पान खायला दिलं. इतिहास आहे बरं का. बेलाचं पान खायला दिलं म्हणजे का दिलं महाराज, नेमकं याचं कारण काय होतं माणसांच्या लवकर लक्षामध्ये येईल. उन्हाळ्यामध्ये आपण आपल्या चाकांमध्ये हवा भरतो ना चाकांमध्ये. कोणती हवा भरतो? नायट्रोजनची हवा भरतो. जे ड्रायव्हर असतील त्यांना समजेल लवकर. हवा कशाची भरतो? नायट्रोजनची हवा का भरतात? कारण नायट्रोजनची हवा थंडी असते. जो पाऊस पडतो ना त्याच्यामध्ये सुद्धा नायट्रोजन असतं, म्हणून तो पाऊस थंडागार लागतो. मग बेलाच्या पाण्यामध्ये नायट्रोजन आहे. काय आहे बेलाच्या पाण्यात? बेलाच्या पानामध्ये नायट्रोजन आहे आणि त्याच्यामुळे तुमच्या गळ्याला थंडावा भेटा म्हणून गणपती बाप्पांनी बेलाचं पान खाऊ घातलं. आणि हे नंदी भगवंताने बघितलं आणि नंदीने विचार केला, एक पान खाऊन जर मला भोले बाबांना जर शांती भेटत असेल तर नंदीने बेलाचे पानं तोडून आणले आणि सगळ्या भोलेबाबांना पुंजून टाकलं, ज्याच्याने माझ्या भोलेबाबाला शांती भेटली पाहिजे. आणि तेव्हापासून भोलेनाथांवर बेलाचं पान टाकायची परंपरा चालू झाली. उमापते महादेव की जय हो. या अशा छोट्या छोट्या गोष्टी सांगून मी तुमच्यापर्यंत ती कथा पूर्ण करणार आहे. कारण भोलेनाथ म्हटलं की अनेक काही गोष्टींच्या अंधश्रद्धा तुमच्या डोक्यामध्ये कदाचित असतील, त्या दूर करायच्या आहेत आपल्याला. फक्त ही कथा ऐकत असताना महाराज म्हणून कथा ऐकू नका, एक तुमचा मुलगा म्हणून ऐका. तुम्ही हिंदू मी हिंदू म्हणून आपल्याला धर्म पुढे घेऊन जायचा याच्यासाठी कथा ऐका. प्रत्येक दिवशी कोणावरती संस्कार होतील या चिकित्सेने तुम्ही कथा ऐका. कधी मुलांवरती होतील, कधी मुलींवरती होतील. शेवटी 8 दिवसाच्या नंतर तुमच्या गावामध्ये परिवर्तन तुम्हाला दिसेल की 8 दिवस कथा झाल्याच्या नंतर गावाला काय फल प्राप्त झालं. जैतपीर नावाचं गाव तुमच्या जवळच आहे, जैतपीर. त्याच्यानंतर हे बाबरे असेल, वाडी असेल. 8 दिवस ज्या गावामध्ये कथा झाली त्या गावामध्ये 100% परिणाम होतो आणि याही गावात तो परिणाम होईल. 4 लोकांनी जरी या अध्यात्माच्या पावलावरती वाटचाल केली, ज्यांना योग्य वयात योग्य मार्गदर्शक भेटला, जीवनामध्ये खूप आनंद निर्माण होतो. एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा, देव करत असताना तुम्ही कमी पडलात तरी चालेल. एखाद दिवशी तुम्हाला मंदिरात नाही जाता आलं तरी चालेल. फक्त दिवसभरापासून तर झोपेपर्यंत कर्म चुकवू नका, चुकीचं बोलू नका, चुकीचं वागू नका. आणि मग बघा तुमच्या जीवनात जर परिवर्तन नाही झालं तर मनोज महाराज ही कथा कीर्तन बंद करून टाकेल. जर माझं चांगलं ऐकून जर तुमचं चांगलं नाही झालं तर. महाराज कितीही चांगलं वागा, काही दुनियामा पडेल नाहीये. एक गोष्ट नेहमी करता लक्षात ठेवा. काही लोक मला भेटतात, महाराज आमच्या गावाला तुम्ही किती बी कथा चांगली सांगा, कितलं बी समजाडी सांगा, आमनं गाव सुधरावू नये. कारण तू जिंदा आहे, तू मराशिवाय खरंच गाव सुधरावू नये. एखादा व्यक्ती सुधारण्याचा प्रयत्न करतो पण 4 मंडळी त्याला सुधरू देत नाही. असं करू नका. चांगलं करता आलं तर करा, करू नका. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साह्य घातली या भय नरका जाणे. काय कबीरांचं गोड भजन आहे, जरा लक्ष देऊन ऐकजा. अरे भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना. भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना. पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना.
मगर तुम कम से कम इंसान बनो, ना कभी हैवान बनो, ना कभी शैतान बनो। बन न सको इंसान बनो, कम से कम इंसान बनो, ना कभी हैवान बनो, ना कभी हैवान बनो। सदाचार अपना न सको तो पापों में पग मत धरना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। भला किसी का कर न सको तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। सत्य वचन ना बोल सको तो झूठ कभी भी मत बोलो, मौन रहो तो ही अच्छा, कम से कम विष तो ना घोलो। बोलो यदि पहले तुम तोलो, फिर मुँह खोला करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बनकर मत रहना। कांटे बनकर मत रहना, कांटे बनकर मत रहना। ही कथा ऐकून झाल्याच्या नंतर रात्री तुम्हाला 100% विचार पडतील की आज आयुष्यामध्ये काही गोष्टी चुकल्या असतील, चुकू द्या। असा एकही व्यक्ती नाही की त्याने पाप केलं नसेल, त्याच्याकडनं चुकलं नसेल, पण चुकी झाल्याच्या नंतर ती चुकी परत न करण्याची बुद्धी होणं म्हणजे पुण्याचा उदय होणं। शिवकथेतला एक दृष्टांत सांगतो आणि तुम्हाला सुट्टी देतो। आज पहिला दिवस आहे, लक्ष देऊन ऐक जा। 6 वर्षाचं लेकरू होतं आणि महाशिवरात्रीचा दिवस होता भोलेनाथांचा, आणि आईने त्या मुलाला बोलून घेतलं की बेटा इकडे जा, मला बेलाचे पानं घेऊन ये 2-4। आणि आईने सांगितलं म्हणून मुलाने ऐकलं। मुलाच्या अंगावर एकही कपडे नव्हते, तशी चप्पल घातली निघाला तो छोटे लेकरू, त्याला काय कळतं। तसाच भोलेनाथांच्या मंदिरामध्ये आला आणि त्या मंदिरात गेल्याच्या नंतर बघतो तर काय, फार मोठं एक पिंड होती, त्या पिंडीला त्याने दगड समजला। आता तर लहान लेकरू, त्याला काय माहिती पिंड आहे का दगड आहे, आणि बेलाचे पानांना त्याचा हात काही पोहोचत नव्हता। त्याने इकडे तिकडे बघितलं, कोणी मोठं दिसत नव्हतं। त्याने चप्पल बाजूला केली, त्या पिंडीवर उभा राहिला आणि बेलाचे पानं तोडायला लागला। खरं खरं सांगा, तुमच्यासारखी जर एखादी बाई तिथं दर्शनाला गेली असती आणि तो जर पिंडवर चढेल राहत, तुम्ही काय करतात? माझा आवाज येतोय का तुम्हाला? तुमले 1500 भेटणार नाही का? अशा कशा पटेल तुम्ही, भेटतीन ना? मस्त मजा चालू आहे तुम्ही। एसटी फुकट। ते याला कथा होती, रवी बाबा जळगावला कथा होती प्रदीप मिश्रांची। एसट्यांमध्ये एवढ्या म्हाताऱ्या, माझं तर डोकं फिरलं म्हणतं, येतले तर लकत उन्हे होती भाऊ। मागे तर मागे त्या ड्रायव्हरना सीटवर बी 2 धरले, ऐकत बी नाही। तो ड्रायव्हर खालून सांगायचा आजी मागे जा, ती म्हणे तू मागला गाडी मा वय। अरे तू काय, शेवटी त्याची सून आली, ती सून म्हणे दादा तुम्ही बोलू नका, मी बोलते म्हणे, तिला ऐकू येणार नाही का? तिनं कान्न मशीन घर राही जायले। मग तिनं कान्न मशीन जर घर राही झाले तर मग कथा ऐकायला कस काय होणी? नाही कथा ऐकायला येईल म्हणे, ती चादरी बेटी राहतात त्या लेवाली होती ती। मला असं वाटी ना डोका मका टॅमी बी मी टाक देऊ, मात टाकू इले। भलतं सध्या सत्यानाश चालू आहे, देवाचं नाव कमी। काही लोक मंदिरात बी जाताना तर पहिले देवाला सांगता मन आई काम कर शिका, सालदार येतो ना घरना देव। काही तर म्हणतात देवा आमचं कधी हे काम झालं ना आम्ही तुला हे देऊ। अरे लायकी आहे का आपली देवाला काही द्यायची? आणि काही तर इतके म्हणतात महाराज आई बटा आमना मनगटना जोरवर करेल, देवने काय दिले आमले? जवळ चिकनगुनिया वय ना तुले तर वय समजी, मग तुला मनगट जवळ मुडी जायचं वय। अरे देवाने हा नरदेह दिलेला आहे,
देवाने जन्मता जर तुमचा एक डोळा काढून घेतला असता, हातपाय वाकडं करून टाकलं असतं, तुम्हाला जर जन्मता देवाने एक बी केस दिले नसते, असा वाकडं तिकडं करून जर पाठवलं असतं तर तुम्ही कोणत्या कोर्टात गेले असते देवाशी भांडायला? देवाने 2 डोळे व्यवस्थित दिले, हातपाय चांगले दिले, अपंग बनवलं नाही, हे उपकार आहेत देवाचे आपल्यावर. आणि काही लोक म्हणतात महाराज आमनी गणित आहे व देव करा नाही, पण आमले देव बलावत नाही, तुमले देव डायरेक्ट बला एखाद दिन. या ठिकाणी जेवढे बी लोक कथेला आलेले आहेत सर्वांवरती भोलेनाथांची कृपा आहे म्हणून तुम्ही कथेला आलेले आहेत. पापी मनुष्य कथेला जाऊ शकत नाही. ज्या अर्थी तुम्ही कथेला आले तुम्ही सगळे पुण्यवान आहे, हे लक्षात ठेवजा आजपासून. दगा बाकी नाशा बघ्या दगडे मी पुण्यवान रे, खरंच पुण्यवान आहे तुम्ही. जन्मोजन्मी आम्ही, जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, जन्मोजन्मी आम्ही तेव्हा या विठ्ठले कृपा केली, तेव्हा या विठ्ठले कृपा केली, जन्मोजन्मी खरंच आहे. तुम्ही सर्व लोकांचं काहीतरी पुण्य होतं म्हणून तुम्ही कथेला आले, म्हणून तुम्हाला देवाने बोलवलं. असं कोणाला बी देव कथेला बोलवत नाहीत. तुम्ही मांडी मारून बसलेत ना 2 तास, ही तुम्ही तपश्चर्या करताय. मांडी मारून बसून कथा ऐकणं ही एक तपश्चर्या आहे. आणि या तपश्चर्याचं फळ तुम्हाला जर 7 दिवसात नाही भेटलं तर माझं नाव बदलून टाक जा तुम्ही. मी काय तुम्हाला परकाने मला फोन करीन सांगत तुम्ही की आम्ही 7 दिवस कथा ऐकली आणि आमचं काही चांगलं झालं नाही. 100% तुमचं चांगलं होणार, तुमचे अडकलेले कामं होणार, तुमच्या जीवनातलं दुःख 7व्या दिवशी भोलेनाथ सगळे घेऊन जातील. हा साधूचा शब्द, फक्त मन लावून कथा ऐकण्याचा प्रयत्न करजा, सगळे दुःख जातील तुमचे. काहीच करायची गरज नाही. कथेला येताना रुपया खिशामध्ये आणायचा नाही, रुपया या पोथीवरती ठेवायचा नाही. फक्त कथेला यायचं, कथा ऐकायची आणि चांगले विचार घेऊन कथेतून घरी निघून जायचं. आणि जे रात्री ऐकलं त्याचं दिवसा पालन करायचं. बघा 7 दिवसामध्ये तुमच्या जीवनात परिवर्तन होतं का नाही. मी माझ्या कथेत कधी पैसा जमा केला नाही, कधी कपडे जमा केले नाही, कधी धान्य जमा केलं नाही आणि ते करणारही नाही. का? कारण मी जर तुम्हाला कथेमध्ये सांगत असेल की 1 रुपया सोबत जाणार नाही, सगळी माया मोह आहे, संसारात कोणी कोणाचं नाही, असं जर मी तुम्हाला सांगत असेल आणि तुम्ही माझं ऐकलं पाहिजे असं जर मला वाटत असेल तर मग मी सुद्धा निस्वार्थ भावतेने कर्म केलं पाहिजे, मी सुद्धा त्या पद्धतीने वागलो पाहिजे, तर लोक ऐकतील. नाहीतर कथेत बोलायचं वेगळं, रुपया सोबत जाणार नाही, कोणी कोणाचं नाही, बंगला गाडी इथंच राहणार आहे, मग याच न्याटे राव आहे महाराज लई जावं का? लोक का ऐकत नाही कथाकाराचं, का ऐकत नाही कीर्तनकाराचं? कारण कथात कीर्तनात जितकं कीर्तनकार कथाकार चांगलं बोलतो, पण त्याच्या वैयक्तिक जीवनाचं काय? तो आपल्याला सांगतो की संसाराच्या दूर राहा आणि तो स्वतः बंगला बांधतोय. तो आपल्याला सांगतो की पैशांवर प्रेम करू नका, पण तो पैसे ठरवल्याशिवाय कथा करत नाहीये. तो लोकांना सांगतो आरती करणाऱ्याने 100 ठेवा, आरती करणाऱ्याने 500 ठेवा. का ठेवा? पैशाने जर सुख प्राप्त झालं असतं तर मग कधीच लोकांचं कल्याण झालं असतं. निर्मोही जीवनामध्ये संसार करत असताना परमार्थ निस्वार्थ भावनेने केला पाहिजे. लोक 100% ऐकतात, 100% ऐकतात. शेवटी काय घेऊन आलो, काय घेऊन जायचंय? 6 वर्षाच्या लेकराला त्याच्या आईने सांगितलं बेलाचे पानं घ्यायला जा, तो घ्यायला आला आणि त्याच्या त्या बेलाच्या हाताला काही हात पुरत नव्हता झाडाला. मग तो त्या पिंडीवर उभा राहिला आणि तिथं ते बाबा आले आणि त्या बाबाने त्याचा हात धरून असा उतरवला खाली, या कानपट्यात घातली त्याच्या. खरं खरं सांगा, तुमच्या मुलाला जर असे लहान मुलाला जर कोणी जर कानपट्यात घातली तर तुम्हाला सहन होईल का? सहन होईल का? नाही. मग तो तसाच घरी गेला बिन कपड्यांचा. त्याची मम्मी म्हणे बेटा बेल के पत्ते, म्हणे एक बाबाने मला मारलं म्हणे. बाबा चाल, कंबर बिंबर खोसली, बांगड्या बिंगड्या वर केल्या, हातामध्ये मस्तपैकी दुपाटलं घेतलं ना आली ती बाई. कोणता बाबा आहे तो? आऊ म्हणे बाबा. बाईचं डोकं फिरलेलंच होतं.
बाबा तुम्ही माझ्या मुलाला मारलं का हो? म्हणे हाव. कोणी अधिकार दिला तुम्हाला माझ्या मुलाला मारायचा? अधिकार? पहिले विचार, मी तुझ्या मुलाला का मारलं? पहिले विचार, काय केलं तुझ्या मुलाने माहिती तुला? म्हणे नाही. इकडे 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 बिन माईक नावात बीड घ्या तुम्हाला. माझ्याकडे लक्ष द्या थोडं. नेमकं भांडण आहे का मस्ती चालू आहे नाही समजेल. लक्ष देऊन ऐका. काल बी कीर्तन चालू होतं आणि मला लई नजे, मी आलो तेव्हा लाईट गेली होती. असं होतंच ते, तुमचा काहीच दोष नाही. तो मना पाय गुण चाला कसा खराब होई झालेत काही समजत नाही मला. कोणता गाव माझा हो, जातात कोणी मर्जे. कुत्र घुशी, डुक्कर घुशी, काल दिन ते गदड घुशी घ्या. काय करेल मी त्याच्यावर एखादा विधी वगैरे. एवढा मोठा मंडप होता आणि त्या मंडपाच्या वर लाईट होता आणि त्या मंडपावर मांजर चालली होती आणि ते मांजरने सावली मंडप मा पडे. लोक म्हणे सावली का तैनुनी. ओ बापरे, त्या म्हणे का ड्रोन फिरला ना, म्हणतात ड्रोन नाही येते. आणि ते थोडी कीर भेटली त्या मांजरला आणि ती मांजर धाडकन मंडपात पडली. अख्खी पब्लिक मांजरकडे तर बोक्याकडे कोणच ध्यान नाही. लोक येते आज असं कुत्र जरी आडवं गेला की लोक कशाला बघतील. वा, तुम्ही तरी म्हणशात माले तुम्ही सुद्धा कुत्रा किराणा म्हणजे कुत्रापेक्षा बी मी तुमनं काय आवरात नाही झालं. पहिला दिवस आहे, खेडी ढोक आहे. खेडी मेडीने आपल्याला पहिला दिवस पूर्ण करायचा. लक्ष देऊन ऐका. तुम्ही हसून आले का त्या मुद्द्यावरती येत जा. मी तुम्हाला अशीच कथा सांगणार आहे. मी तुम्हाला पहिला मुद्दा सांगितला होता, बेलाचंच पान का डोक्यावरती ठेवता हे विसरू नका. भोलेनाथांच्या डोक्यावर काय आहे आणि आपण काय टाकतो हेही विसरू नका. त्याच पद्धतीने आता भोलेनाथांना नेमकं काय आवडतं हे आम्ही तुम्हाला सांगतो आहे. भोलेनाथांच्या पिंडीवरती तुझा मुलगा उभा राहिला होता हे तुला माहिती आहे का? मग त्या बाईने त्या मुलाला विचारलं की बेटा तू देवावरती उभा राहिला होता का? तो म्हणे मा मी कधी मंदिरात आलो का? म्हणे नाही. मला कसं काय समजेल की अहो देव आहे का दगड आहे? म्हणाय बे बरोबर आहे. मग तू या पिंडीवर उभा राहिला होता? हो. मग मायने बी दिले कानपट्यात. अरे भोलेनाथ आहे ते. मग त्या पुजाऱ्याने बी मारलं, आईने बी मारलं. हे भोले बाबाला काही सहन झालं नाही आणि भोले बाबा पिंडीतून डायरेक्ट निर्माण झाले. डायरेक्ट 6 फुटाची मूर्ती. त्या 6 वर्षाच्या मुलाला भोलेनाथांनी आपल्या जवळ घेतलं. त्या बालक रडत होता. त्या बालकाला भोलेनाथांनी सांगितलं बेटा रडू नको, आता मी आलेलो आहे. हे पुजारी तुम्ही या 6 वर्षाच्या मुलाला कसं काय मारलं? अहो भोलेनाथ तुमच्या डोक्यावर उभा राहिला होता. माझ्या डोक्यावर होता, तुझ्या होता का? आता पुजारी काही बोलत नाहीये. मा तुम्हाला तरी कळावं, दुसऱ्यांनी सांगितलं आणि तुम्ही ऐकलं. भोलेनाथ मला माफ करा, पण हा तुमच्या डोक्यावर उभा राहिला. परत तेच. अरे तो डोक्यावर उभा राहिला माझ्या. अरे जर मला वाईट वाटलं असतं तर मी दंड दिला असता. तुम्ही कोण? आणि मग भोलेनाथांनी जो उपदेश केला तो सगळे जण घरी घेऊन जा. काय म्हणतायत भोलेनाथ? आजपर्यंत माझ्या डोक्यावर कोणी तांदूळ टाकले, आजपर्यंत कोणी बेलाचं पान टाकलं, आजपर्यंत कोणी दूध टाकलं, कोणी दही टाकलं, कोणी सयट टाकलं. माझ्या डोक्यावर एखादी वस्तू टाकणं म्हणजे समर्पण. आजपर्यंत तुम्ही लोकांनी काहीतरी वस्तू टाकल्या, पण या मुलाने कळत न कळत स्वतःला मला अर्पण करून दिलं. हे तुमच्या अजून लक्षात येत नाही, कारण तुमच्या डोक्यात पाप आहे. स्वतः तो माझ्या डोक्यावर उभा राहिला म्हणजे काय? तर त्याने स्वतःला मला अर्पण करून दिलं आणि मी त्याचा स्वीकार केला. तुमच्या डोक्यात पाप होतं म्हणून तुम्हाला असं वाटलं की पाय लावले. अरे पण पाय बनवणारा सुद्धा मीच आहे. त्याच्या मनात पाप नव्हतं म्हणून त्याचे पाय सुद्धा मला चांगले वाटले आणि तुमच्या मनात पाप असल्यामुळे तुमचं दूध सुद्धा मी स्वीकारत नाही. काहींना 10-10 वर्ष झाले पाणी टाकायला भोलेनाथांच्या याच्यावर. आले का भोले बाबा तुम्हाला भेटायला? कधी आले? येणार सुद्धा नाही. का? कारण तुम्ही पाणी टाकता तर खरं, पण तसं वागत नाही.
तुम्ही भोलेनाथांना येडं समजता, मूर्ख समजता. श्रावण महिना आला का कोणीच खात नाही, कोणीच खात नाही. मग ते दाढी वाढवता आणि आमना श्रावण चालू आहे, चप्पल पायमा घालतच नाही. आणि 11 महिने तू काय खातो म्हणजे बोले बाबाला येडा समजेरा नका जपी जायले बोले बाबा. अरे क्षणावरती लक्ष आहे माझ्या भोलेनाथांचं तुमच्यावर. तुम्ही काय करताय? तुम्ही कोणाला पाप लावता, कोणाची निंदा करता, कोणाच्या विषयी काय किडे पाडता. एखाद्या मुलाचं लग्न ठरत असताना तुम्ही ते कसं मोडलं हे सुद्धा बोले बाबा बघतोय, ध्यानात ठेव जा. असं समजा नका की भोले बाबांना काहीच समजत नाही. प्रत्येकाच्या हृदयामध्ये येतो. म्हणून फक्त लोकांतात चांगले वागू नका, तर एकटे असताना सुद्धा चांगले वागा. असं डोक्यातही आणू नका की तुम्ही कोपऱ्यात गेले की त्यालाच दिसत नसेल. नाही, चरात तोय. अरे हो मेरे भोले के दरबार में सबका खाता है. ओ मेरे भोले के दरबार में सबका खाता है. मेरे भोले के दरबार में सबका खाता है. ओ मेरे भोले के दरबार में सबका खाता है. जितना तेरे भाग्य में होगा जितना तेरे भाग्य में होगा उतना ही वो पाता है. ओ मेरे भोले, ओ मेरे भोले, ओ मेरे भोले के दरबार में सबका खाता है. शिव लहरी के दरबार में सबका खाता है. मेरे भोले के दरबार में सबका खाता है. ओ मेरे भोले के दरबार में सबका खाता है. जय हो. हरि बोल. चाहे अमीर हो चाहे गरीब हो सबको एक समान है. सबको एक समान है. सबको एक समान है. चाहे अमीर हो चाहे गरीब हो सबको एक समान है. सबको एक समान है. सबको एक समान है. सबकी बिगड़ी वो ही बनाए, सबकी बिगड़ी वो ही बनाए, वो सबके भगवान. ओ मेरे भोले के दरबार में सबका खाता है. मेरे भोले के दरबार में सबका खाता है. मेरे भोले के दरबार में सबका खाता है. जय हो. श्री राधे. ओ मेरे भोले के दरबार में सबका खाता है. जितना तेरे भाग्य में होगा जितना तेरे भाग्य में होगा उतना ही वो पाता है. वो मेरे भोले के दरबार में सबका खाता है. धर्म किए जा धन की चिंता मत कर रे इंसान. धर्म किए जा धन की चिंता मत कर रे इंसान. जैसा तेरा कर्म है भाई, जैसा तेरा कर्म है भाई, वैसा फल देगा भगवान. मेरे भोले, मेरे भोले, मेरे शिव लहरी दरबार में सबका खाता है.
बम लहरी के दरबार में सबका खाता है, वो मेरे भोले के दरबार में सबका खाता है. आणि म्हणून भोलेनाथांच्या दरबारामध्ये सर्वांचं खातं लिहिलेलं आहे. आज पहिला दिवस कथेचा आहे. 10-15 मिनिटाची कथा आपली बाकी आहे. आज कथा ऐकल्याच्या नंतर या भूमीला वंदन करा आणि भोलेनाथांना सांगा की परमात्मा, अनेक जीवनामध्ये दुःख आहेत, अनेक व्यथा आहे, पण आज पहिल्यांदा आमच्या जीवनामध्ये असा योग आलेला आहे की 7 दिवस आम्हाला कथा ऐकायला भेटणार आहे. 7 दिवस आम्हाला काही अडचण येऊ देऊ नको. मी तर अशा काही बाया बघितल्या आहेत बिचाऱ्या की गावात कथा चालू होते म्हणून आखजीला सुद्धा गेल्या नाहीत. काही गावांमध्ये गावात कथा चालू होते म्हणून कुठं लग्नाला गेल्या नाही. एखादी बाई जर दुपारी दिवसा जर लग्नाला गेली ना, तिचा जीव असा चुटूपुटू करतो की मी कधी गावात जाईल, कधी रात्र होईल आणि कधी मी कथा ऐकेल. याचं कारण असं आहे, या जगतामध्ये सगळ्या गोष्टी नाशवंत आहे, सगळ्या गोष्टी धोका देणाऱ्या आहे, पण परमात्मा कधी धोका देत नाही. तुम्ही त्याच्याजवळ गेलं पाहिजे. 1000 मित्र असतील तुमचे, पण एक दिवस असा येईल की ते सगळे साथ सोडून निघून जातील. पण भोलेनाथांशी तुम्ही मैत्री करून तर बघा. सगळ्या कामांमध्ये किती मोठी अडचण असू द्या, फक्त तुम्ही त्या भोलेनाथांना आवाज द्या. भोलेनाथ सगळ्या परिस्थितीतून तुम्हाला बाहेर काढतो. हा माझा अनुभव आहे, हा मरेपर्यंत विसरू नका. परमात्मा कल्याण करतो.